प्लॅन. ही सर्वात मोठी गोष्ट आहे की आज मी कर्जतमध्ये होतो गाडी सर्व्हिसिंगला. आणि सर्वात मोठी गोष्ट आहे की मला सायकलवर फॅमिली भेटली की त्या कन्याकुमारी यार सर्वात मोठी गोष्ट आहे की यार सायकलवर आणि जवळपास ते नाशिक टू कर्जतपर्यंत त्याचे 4 दिवस लागणार. ताईंचं भाऊंच्याकडे देखील असं वाटत नाही की सर्वात मोटिवेट करणारा गोष्ट आहे की वो आई एजमा काय निघेल आहेत की नाशिक टू कन्याकुमारी टूर आहे. ताई ते थोडं बोलत होतं सांगतात की जे नवीन व्यक्ती होती की ज्या किंवा व्हिडिओ देखतील की त्याचं मोटिवेट करा की वो काय पण करू शकतं. असं काही तुम्हाला असं वाटतं की 4 दिन टूर कसा होता तुमचा? तर नाशिकवरनं निघालो आता कन्याकुमारी पोहोचणार कर्जतपर्यंत. आमचं डेलीचं टार्गेट असतं 30-40-50 किलोमीटरच्या आसपास. आणि आम्ही पूर्ण राशन सोबत घेतलेले, राहण्यासाठी टेंट वगैरे सोबत आहे. ज्या गावात रात्र झाली तिथे थांबायचं आणि देश बघायचा. आता आम्ही कोस्टलने जाणार फिरत आता महड, पाली, वेस्टर्न लाईन पूर्ण पुढे गणपतीपुळे, गोवा, गोकर्ण पूर्ण कोचीपर्यंत कन्याकुमारी आम्ही पोचल्यानंतर मधल्या भागातनं येणार म्हैसूर, बँगलोर या भागातनं आम्ही येतो. टोटल आम्ही 1.5 महिने जायला आणि 1.5 महिने यायचा टूर आमचा ठरलेला आहे. बघू आता तिथे थोडंफार 10-1 दिवस तरी मागे होऊ शकतो. तर मला एवढंच विचारलं तुला बटायचं की तुम्ही असं मोटिवेट करता नाही होणार की तुम्ही डायरेक्ट असं डोकामुळे विचारून डायरेक्ट नाही पडणार असं घर मला ते काही थांबाड तुंबाड नाही का तुम्ही असं? नाही थांबवलं तसं, हां हां पण एक आम्ही छोटा टूर केला आहे, अष्टविनायकचा टूर केला आहे. तर मी 25 वर्षानंतर सायकल चालवतो. तर असं झालं की माझी जुनी शाळेची सायकल मी वापरली त्यासाठी. म्हटलं बघू आपण सायकलिंग करू शकतो काय. आणि सायकलिंग आणि मी इंजिनियर असल्यामुळे बसूनच जॉब होता. तर आजार वाढायचे कामं. तर म्हटलं आता काहीतरी व्यायाम केला पाहिजे. मग सायकल काढली आणि अष्टविनायक केला. मग वाटलं की आता देश बघितला पाहिजे. तर मग थोडं उन्हाळा होण्याच्या आधी आम्ही कन्याकुमारी जाऊ आणि जर वाटलं तर मग काश्मीरच्या साईडला मग. तर त्या हिशोबाने आम्ही निघालो. सर्वात मोठी गोष्ट यार की डायरेक्ट निघी पडणार तुम्ही. हां, भारत फिरायचं. आणि सायकलवर आरामात बघता येतो. गाडीवर कसं लोक भेटतात नाही भेटत, आपलं टार्गेट असतं आणि आपण जिथं ठरवलं तिथं हॉटेल बुक करतो, त्या हॉटेलमध्ये राहतो आणि आपल्याला वाटतं की आपण देश बघितला. पण आपण तसं नसतं. देश कसा बघितला जातो तसं आम्ही काल रात्री जंगलात थांबतो. खेड्यातल्या लोकांनी मदत केली, पाणी दिलं, नंतर आम्ही तिथे स्वयंपाक बनवतो. तर असा बघितला जातो हळूहळू. आता महाराष्ट्राच्या पुढे कसं होईल तो वेगळा अनुभव. थोडी भीती असते, थोडी प्राण्यांची भीती असते, थोडी माणसांची असते. दादांच्याशी सर्व असं होते का तुम्ही राशन वगैरे सर्व कॅरी करत होते त्यातनं जवळपास अवघं 3 महिन्याचा टूर आहे. तुम्ही देखील शकता की सर्व कॅरी करत. आणि सर्वात मोठी गोष्ट की लहान बच्ची पण त्याच्याकडे की आई जेव्हा मोठी होईल की आई पण विचार करे की यार मी पण कन्याकुमारी फिरायला आहे. मला खूप असं इन्स्पायर होईल की त्याला पैसाच पाहिजे असं नाही राहत. की फक्त ते एका सायकलवर निघी द्यायला आणि इलेक्ट्रिकल स्कूटर आहे म्हणजे ट्रॅव्हलिंगला जो खर्च आहे त्याची पुरा शून्य कटा गेले. फक्त खावा पिवाना आणि झोपाची सुविधा त्या करिअरला ते पण धरूनच आम्ही घेतो. सरळ मला खूप मस्त वाटतं की यार खरंच रोटी कपडा मकान आम्ही बेसिक नीड ज्याला म्हणतो ना आपण. जीवन जगायला काही लागत नाही. फक्त पण मला विश्वास पाहिजे आणि निघी पडा तुम्ही रस्त्यावर तुम्ही टार्गेट भेटी जाईल ना की लोक बरंच काय विचार करतात की आई लिसू ते लिसू त्यानंतर विचार करते आम्ही फिरसू. अरे ती ये जे तुमच्याकडे जो टाईम पिरियड तो निघानंतर तुम्ही या क्षण पुन्हा रिटर्न येवत नाही तुमच्याकडे. तो जो क्षण आहे त्याला जगाना प्रयत्न करा. या सगळे देखील तर मी तेच प्रयत्न करतो की हो आपण क्षण जगाना प्रयत्न करतो. पुढे काय होईल याने गॅरंटी नाही आहे. तर दादा खूप धन्यवाद तुम्हाला की तुम्हाला बरं वाटलं तुमची भेटीतली. मी पण खानदेश नाही आहे जुन्या रेनो बनावत. धन्यवाद दादा.
नाव बरं. सांगायचं? दिनेश ठाकरे